तर नाशिकच्या कालच्या सभेत गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर टोलेबाजी केली। विधानसभेला अजित पवारांना पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन करायचं होतं। त्यांनी मला विचारलं, मी भगूरला जाऊ का? मी जा म्हणालो, मात्र दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नये असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला। पाणी पुरवठा योजनेकरता जे राहिलेले पैसे असतील काय असतील काही सांगा। अंडर गेटर वॉटर काही लागत असेल आणा प्रस्तावाना, दल्ल्याची कमतरता नाही। प्रस्ताव पडलाय तर इलेक्शन आपटून द्या, नारळ फोडायला बोला। मला त्यावेळेस निमंत्रण होतं तुमच्या इथलं, पण मी परवानगी दिली। अजितदादांनी मला सांगितलं की मी जाऊ का भगूरला, तुझी परवानगी आहे का? म्हणलं उपमुख्यमंत्री तुम्ही जाऊ शकता। मी हो म्हणलं, मी नाही म्हणलं, पण असं म्हणू नये, शाण्यासारखं राहावं, ज्याचं आहे त्याच म्हणावं। दुसऱ्याचं पोट्ट मांडीवर बसवलं तर दत्तक होते, दत्तक काहीच कामाचं नसते। त्यामुळे मला तरी असं वाटतं सोनिया, शांत राहावं। तर राज्यभरात दोन दादांच्या स्पर्धा सुरू आहेत असं सचिन अहिर यांनी म्हटलंय। एक बोलताय माझ्याकडे चावे आहेत, एक बोलताय पैसे आणि तिजोरी आहे, यांना कुणाचीही मर्यादा राहिलेली नाही असंही सचिन अहिर यांनी म्हटलंय। विरोधकांनी वक्तव्य केलं असतं तर लगेच नोटीस आली असती असंही सचिन अहिर म्हणाले। राज्यभरामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की दोन दादांमध्ये काय चाललेलं आहे आणि कशा प्रकारे स्पर्धा चालली आहेत। मी आता तिकडनं लोणावळ्याला प्रचाराला जाणार आहे, तिकडे तर कोण कोणाला बहीण मानतोय, मावशी मानतोय आणि एकमेकांच्या अंगावर जाण्याचं एवढंच राहिलेलं आहे। जे सत्ताधारी महायुतीमधली लोक टोकाची भूमिका घेत आहेत। हे सांगतायत की माझ्याकडे पैसा आहे, तिजोरी आहे, दुसरा सांगतोय की तिजोरीचे मालक आम्ही आहोत। जे राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जी चुरस विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते, दोन दादांच्या वादामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो। हेच जर वक्तव्य जर विरोधी पक्षाच्या एका आमदारांनी केलं असतं तर लगेच निवडणूक आयोगाची नोटीस गेली असती। तर मंत्र्यांची पैशांची मस्ती उतरवण्याची गरज आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। पैशानं लोक विकत घेतले जात असतील तर चुकीचं आहे असंही ते म्हणाले। तुम्ही धर्माचं पांघरूण घेतलं म्हणून वाचून आहात असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय। धर्माचं पांघरूण जर नसतं तर कुत्रही विचारलं नसतं असंही बच्चू कडू म्हणाले। हा, तर ते पैशाचीच मस्ती आहे आणि मला वाटते निवडणूक आयोग अशा झोपा काढतं। एक मंत्री जर असा बोलत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे तिथल्या विरोधकांनी कमसे कम ते रिपोर्ट तरी दिला पाहिजे। अशी बोलणाऱ्याची मस्ती जिरवणं गरजेचं आहे। आणि गुलाबराव, तुम्हाला असं वाटत असेल का पैशानं सगळे लोक विकत घेतले जात आहे, तर हे चुकीचं आहे। तुम्ही धर्माचं पांघरून घेतलं म्हणून वाचून आहे। तुम्ही धर्माचं पांघरून जर अंगावर नसतं ना तर कुत्रही विचारलं नसतं। तर मी कुणावरही टीका टिप्पणी करायला आलो नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। आम्ही काय करणार हे सांगायला आलो आहे, सभेला आलो आहे, विचार मांडायला आलो आहे असंही फडणवीसांनी एका प्रचारादरम्यान डहाणूत म्हटलंय। तर आम्हाला डहाणूची नगरपालिका विकास करण्यासाठी हवी आहे। जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका भरत राजपूत पेटवणार आहे असंही फडणवीस म्हणाले। त्यावेळी काही माध्यमांनी मला विचारलं, तुम्ही डहाणूला चाललात, डहाणूमध्ये तुमच्या विरुद्ध सगळे एकत्रित झाले आहेत, तुमच्या उमेदवारावर, तुमच्या पक्षावर खूप टीका टिप्पणी त्या ठिकाणी झाली आहे। आता तुम्हाला उत्तर द्यायची संधी मिळाली आहे, आता तुम्ही जोरदार उत्तर देणार आहात का? मी त्यांना सांगितलं, मी सभेला चाललो आहे, मी विचार मांडायला चाललो आहे, मी मुशायऱ्याला चाललो नाही आहे, मी कोणावरही टीका टिप्पणी करण्याकरता आलेलो नाही। आम्ही काय करणार आहोत हे सांगण्याकरता आलो आहे। ज्याला विकास समजतो, ज्याला कामं कशी करून द्यायची माहिती आहे, असा भरत राजपूत आणि आपले 28 हे सगळे उमेदवार हे आपल्या पुढे आणलेले आहेत। आम्हाला डहाणूची नगरपालिका खुर्ची तोडण्याकरता नको, केवळ आमचा झेंडा पाहिजे, लागला पाहिजे याकरता नको, तर एक मोठं परिवर्तन जे हातामध्ये घेतलं आहे, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल जो करायचा आहे त्याचं उपकरण म्हणून ही डहाणूची नगरपालिका आहे। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। एक महत्त्वाची घडामोड, जोपर्यंत देवाभाऊ सीएम तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही म्हटलंय। यापुढेही लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू राहील असंही शिंदेंनी स्पष्ट केलं। झालो तर अनेक लोक असं म्हणायचे, आता यांचं सरकार आलं
आता लाडकी बहीण योजना बंद होणार। आता आमचं सरकार येऊन 1 वर्ष झालं, लाडकी बहीण योजना सुरूच आहे। आणि बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही, कधीच बंद होऊ शकत नाही जोपर्यंत देवाभाऊ आहे। देवाभाऊ तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे देणार म्हणजे देणारच, हे तुम्हाला सांगण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे। त्यावेळेस मुख्यमंत्री होतो आणि त्या कशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ती योजना सुरू केली हे लाडक्या बहिणींना माहीत आहे। त्याच्यामध्ये किती अडथळे आले तेही लाडक्या बहिणींना माहीत आहे। परंतु एकदा आम्ही निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू करायची आणि तिची अंमलबजावणी करायची, काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी सुरू आहे। आणि लाडक्या बहिणींना मी विश्वास पण दिला आहे की कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीबरोबर योग्य तो निर्णय घेतील।